अक्कलकोट काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील हे जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाच्या कारभारावर चांगलेच संतापले आहेत. वैतागलेल्या पाटील यांनी सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषदेमध्ये येऊन थेट माध्यमिक शिक्षण विभागाला कुलूप घातले. ही माहिती तेव्हा माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना समजली तेव्हा ते तातडीने जिल्हा परिषदेमध्ये आले. त्यांची आणि मल्लिकार्जुन पाटील यांची तू मेमे झाली. यावेळी हे चित्रण करणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधीला सुद्धा शिक्षणाधिकारी जगताप यांनी अरेरावीची भाषा बोलल्याचे दिसून आले. दरम्यान मल्लिकार्जुन पाटील म्हणाले, हे जगताप म्हणजे डोक्याला ताप झाल्याची तीव्र भावना व्यक्त करत महात्मा गांधी विद्यालय करमाळा ठिकाणचे 6 लोक रोज हेलपाटा मारत आहेत. त्यांची कामे होत नाहीत. आमच्या संस्थेतील 3 मान्यता होत्या, ते करतो म्हणतात पण करत नाहीत. 3 महिने झाले मुख्याध्यापक यांना सहीचा अधिकार देत नाहीत. कसे करायचे आम्ही, या शब्दात पाटील यांनी संताप व्यक्त केला. भविष्य निर्वाह निधी वगैरे बाकीचं जे काय असं आहे, मेडिकल बिल, ते सगळं द्यायला पाहिजे. 1.5 वर्ष झालं हे हेलपाटा मारतेत. ह्यांच्या मागं कोण येणार जाणार नाही. जरा इकडे थोडंसं इकडे जरा अलीकडे तुम्ही. शिक्षणाधिकारी काय म्हणतात? माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या पत्रकारांना, तुम्ही पण जरा सगळ्या ऑफिसांना हेलपाटा मारत जावा. कुणीतरी आवाज उठवल्यावरच तुम्ही करू नका. शिक्षण अधिकारी काय बोलले सर? आता त्यांनी शिक्षण अधिकारी हात वर उचलून सोडून दिला विषय. पाटील साहेब त्यांचं मीडियाच्या प्रतिनिधींना पण आधार वापरले भाषा. शिक्षणाधिकाऱ्याला सोबत नाही, त्यांचे काय पगारी बंद करत नाही. आमच्या संस्थेचे तुम्ही केला का नाही? पाटील साहेब मी बोलवलंय तुम्हाला, तुम्ही का देत नाही? त्यांचे जे मेडिकल बिल आहे त्यांच्या संस्थेकडनं तुम्ही मागून घ्या ना. आम्ही पत्र सगळं दिलेलं आहे सर. एक मिनिट पाटील साहेब, मग पगार का अडवले गेले? प्रकरण तुम्ही व्यवस्थित बघा. तुम्ही बघा, आज तुमचा विषय संपूर्ण ते असं बरोबर मुख्याध्यापकांचा नंबर द्यायला सांगा. त्या मुख्याध्यापकांचा सचिवांचा नंबर मी आम्हाला बोलायचा. तुम्ही या हो, मला माहिती आहे की आम्ही इकडे बाहेर गोट्या खेळतो. या इकडे मामा जरा मागे जरा मागे किंचित. हो डोकं येऊ नका मध्ये, जरा इकडे सारखा जरा